ला जायचं जायचं फायनलला. ज्या टीमचं नाव येईल ती टीम फायनल खेळणार आहे आणि दोन टीम सेमीफायनल खेळतील. ओके हा थांबा आपण बघूया कोणत्या टीमचं नाव येत आहे. फायनलला जायचं जायचं फायनलला. हा एक चिट्ठी थांबा 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 ये गर्दी नका करू थांबा यार रुको जरा सबर करो. हा एक चिट्ठी उचल. हा ए थांबा 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 मी जर्मन बोलतोय थांबा. टीमचं आहे नारायणी सेना. सुदर्शन स्ट्रायकर्स आणि टीम फायटर मुगबाट पॉवर हिटर आपण टॉस करत आहोत. ओके हा निखिल टॉस काकांच्या आमच्या हातातून त्यांनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. हेड्स अँड इट्स त्यांच्या पायाला थोडा कॉइन झाला. हा हा डिसिजन तुम्हाला ओके चला मग टॉस. हा पण सेमीफायनल खेळणं हा कोण मागते निखिल. हेड्स अँड इट्स टेल्स. निखिल बोलतो मला टाइमच नको तुम्हीच टाइम घ्या. हा सेमीफायनलची मॅच आहे कशा प्रकारे तयारी असेल आणि सेमीफायनल. आताच जिंकलोय तर एकदम काय तयारी झाली नाही आहे पण तयारी एकच आहे दादाची विकेट काढली की आम्ही जिंकू असं वाटतंय तरी. क्या बात आहे खूप साऱ्या शुभेच्छा. असं निखिल सेमीफायनल आहे बघ परंतु जिंकणार नव्हतं तसं परंतु मुगबाट प्रीमियर लीग आज ही दहिकाला उत्सव कशा प्रकारे एन्जॉय केला. मस्त एकदम मॅचेस पण सगळ्या चांगल्या झाल्या आणि सगळे तिकडे एन्जॉय करतायत त्यामुळे एकत्र आल्याचं एक फील होतं जे आम्ही ठरवलेलं की या क्रिकेटच्या माध्यमातून सगळे एकत्र येऊन तसेच सगळ्यांनी गोविंदाला पण एकत्र येऊन आपल्याला यावर्षी 9 थर लावायचेच आहेत. बोला गणपती बाप्पा आंबे माते की. निखिल प्रश्न असेल की तू किती थरावर असतो. मी आधी दुसऱ्या थरावर असायचो पण आता सध्या मी हा खरंच बोलतोय नाही पण मी मसाल्यात असतो बेसला ज्यांना ज्यांना हेल्प लागते त्यांना. आधी मी सेकंड थराला असायचो हंडीला येतो. थँक्यू सो मच. बोलूयात आपण सेमीफायनल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला सुधांशु
सुरुवात आपण करतोय. थँक्यू सागर. नारायणी सेना मात्र डायरेक्ट आता मेगा फायनल मध्ये प्रवेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अभिनंदन आहे टीम नारायणी सेना. पण अजून फायनल बाकी आहे. मोठी ट्रॉफी पाहिजे असेल तर फायनल जिंकायची आहे. आणि चला आता दोन्ही टीम लवकरात लवकर सुरुवात करा. सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 1. टॉप 3 मधून मात्र नारायण सेना ऑलरेडी फायनलला दाखल झाली. आता या दोन संघांमधून कोणता संघ फायनलला दाखल होतो हे आपल्याला बघायचं आहे. एका बाजूला सुदर्शन स्ट्रायकर आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर पॉवर हिटर. एक बॉक्स सांगून ठेव. एक बॉल परत गेला तर परत दुसरा नवीन द्यावा लागतो. चला मॅच कडे वळूया. जरा थोडस सगळ्यांनी मागे या तिकडून. थोडं आतमध्ये वा. सगळ्यांनी फुटपाथवर या. लास्टच्या 2 मॅच राहिल्या आहेत मित्रांनो. सेलिब्रेशन जोरदार झालं पाहिजे. चला आता सलामीची जोडी मैदानावरती येईलच. पण टॉस कोणी जिंकलाय तर मला वाटतं पॉवर हिटर सुदर्शन स्ट्रायकरने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली. चेस होत नाहीये सध्या तरी. म्हणजे आपण संध्याकाळपासून म्हणजे दुपारपासूनच बघतोय ऑलमोस्ट आपण. पण आता शेवटची झालेली जी मॅच आहे ती चेस झाली आहे. त्यामुळे आता मुळे काका म्हणतायत नाही चेस होणार. दहा वाजलेत. जरा थोडस सहकार्य करा मित्रांनो. आणि डीजे जरा म्युझिकचा आवाज थोडा कमीच ठेवा. कॉमेंट्री राहू द्या चालू पण म्युझिकचा आवाज थोडा कमी ठेवा. कारण शेवटच्या 2 मॅच राहिल्यात. फक्त 2 मॅच साठी उगाच कुठे गालबोट लागायला नको. दिवस चांगला गेलाय. लास्ट 2 मॅच आहेत. चला लवकर थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. सुदर्शन स्ट्रायकर प्रज्वल जरा थोडस स्पीडअप घेऊन मॅच चालू करा लवकर. अखिल मुगबाट सार्वजनिक दहीकाला उत्सव मंडळ आज एक भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2 दिवस पार पडली. आणि स्पर्धा आता एकंदरीत आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेली बघतोय. आणि अंतिम टप्प्यात आलेली असताना आज मात्र एक फायनल बिफोर फायनल आपण बघणार आहोत. सुदर्शन स्ट्रायकर्स आणि मुगबाट पॉवर हिटर या 2 संघांमध्ये. प्रज्वल वर्सेस निखिल खरे असा हा सामना असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि दोघंही आयकॉन प्लेयर आहेत. इथे भारतीय संघाचंही आज सामन्यावरती भवितव्य अवलंबून आहे की वर्ल्ड कप मध्ये संघ टिकून राहील की नाही. आणि इथे निखिल खरे आता बघूया आपल्या बॅटिंग मधून काय करतोय. सकाळपासून सागर अशी धमाकेदार बॅटिंग बघायला मिळेल. पहिला 9वा सकाळी बघायला मिळाला ऋषभच्या बॅट मधून. 9वा मारला गेला एक. आणि त्याचबरोबर आज हाफ सेंचुरी बघायला मिळाली. विकेटची हॅट्रिक बघायला मिळाली. हाफ सेंचुरी आज बघितली आम्ही. 45 मगाशी निखिलने स्वतः मारले पण त्याच्यानंतर अर्धशतक सुद्धा झळकवलं गेलं. पहिलाच बॉल या वेळेला निर्धार सदनच्या दिशेला जाताना आणि डिक्लेअर झोन मधून बाहेर आलाय बॉल. पण जरा बाउंड्रीवरती कार्यकर्त्यांनी जायचं. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते जरा समोर बाउंड्रीवर थांबा जरा जाऊन. हा पहिला बॉल रन नाहीये. निर्धाव चेंडून सांगत होते कारण थोड्या वेळासाठी बॉल थांबला होता पण खाली आलाय. प्रज्वल या वेळेला मात्र डिक्लेअर मध्ये जाईल. यावर मात्र धाव मिळेल आणि सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय ते निखिल खरे याच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत.
या वेळेला मात्र चांगला फटका खेळलाय. एक्झिक्युशन चांगलं होतं पण रनआउटची संधी आहे इथे. आणि या वेळेला मात्र स्वस्तात तंबूच्या असलेला दिपेन म्हणजे डायमंड डकचा शिकार बनतोय. स्ट्राईक सुद्धा मिळाली नाही दिपेनला आणि आउट होतोय. चला नवीन फलंदाज पाठवायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. हीच खरी मजा आहे सेमीफायनलच्या मॅचची. ज्या वेळेला विदाऊट कॉम्प्रो आणि लोकल क्रिकेट ज्या वेळेला असतं ना सागर, सेमीफायनलच्या मॅचला जास्त लफडी असतात. आर्ग्युमेंट सेमीफायनलला कन्फर्म आहे. बॉल इथे लागला तिथून गेला इथून गेला चालूच असतं. स्थानिक क्रिकेट आहे आणि हीच मजा आहे स्थानिक क्रिकेटची. मुंबईचं खऱ्या अर्थाने हे गल्ली क्रिकेट यासाठीच खूप जवळच राहिलंय. नवीन फलंदाज शुभम, डावकुरे आता जे फलंदाज आहेत. या वेळेला मात्र डिक्लेअर आहे, नक्कीच डिक्लेअर आहे. सॉलिटेअरच्या दिशेने जाताना दिसतोय बॉल. आणखीन एका धावेची भर पडते. संत गतीने मात्र आता हा सामना सुरू आहे पण जास्तीची स्ट्राईक निखिलला कशी देता येईल हा प्रयत्न असणार आहे. शुभमने सुद्धा आज मगाशीच्या एका मॅचमध्ये खूप जबरदस्त बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. निखिल जरी आउट झाला असला तरी आपल्या टीमला मात्र त्याने जिंकून दिलं होतं. 1 to go. आणि हा वेगवान बॉल होता, शेवटचा बॉल होता आणि प्रज्वलला मात्र नक्कीच इथे थांबावं लागेल. ओव्हरची समाप्तीची घोषणा इथे पंच करतील आणि पहिल्या षटकाखेरीज फक्तच 2 धावा, फक्त 2च धावा आणि या ठिकाणी मात्र ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी केली. रनआउटच्या स्वरूपातली एक विकेट सुद्धा पहिल्या षटकातून मिळाली आहे आणि तदनंतर आता नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल बॉलिंग मार्कवरती. भारतीय संघाला आज एक मोठं आव्हान दिलं गेलंय. 12 ओव्हरमध्ये 104, 3 विकेट्स आतापर्यंत भारतीय संघाने गमावलेत आणि हा चौकार बघायला मिळतोय भारतीय संघातील. आज चांगलीच बॅटिंग आपण पाहतोय. संजू सॅमसन खूप चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळत आहेत. संजू सॅमसनच्या जोडीला मात्र तिलक वर्मा आणि इथे बॉलिंगसाठी मात्र अथर्व आलाय, अथर्व मोहिते. पहिला बॉल आणि पहिला बॉल बघूया कुठे चाललाय. मला वाटतं 2 धावा असणार आहेत पण आत आला तर नक्कीच चौकार सुद्धा मिळू शकतो पण नाही, गेलाय 2 धावांसाठी. अगदीच आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाताना बघितला हा बॉल. जुना बॉल द्या. पुढचा बॉल अथर्व मोहिते यांचा निखिल खरेसाठी. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 4 आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र चांगला फटका तिकडे पण पंच केलेला फटका बघूया आता निर्णय काय येतोय पंचांकडून. पंचांकडून निर्णय मला वाटतं मागून काहीतरी वेगळंच कळवलं जातंय. चौकार आहे की षटकार आहे फक्त जाणून घ्यायचंय. 4
फायनल बिफोर फायनल आहे. अथर्व मोहिते. पहिल्या डावाचा खेळ आहे. बघूया किती धावांचं टार्गेट आज निखिल खरे आपल्या टीमच्या धावसंख्येसाठी मात्र काय प्रयत्न करतोय, कशी बॅटिंग करतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉन. मगाशी आपण पाहिलं प्रज्वल आणि निखिलला, आता मात्र 4 धावा असतील. आणखीन एक चौकार निखिल खरेच्या बॅट मधून. व्हॉट अ बॅटिंग बाय निखिल खरे. दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकात मला वाटतं 4 बॉलचा खेळ संपलाय, पण धावसंख्येचा आकडा मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये जातोय. 14 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमधून फक्त 2 आल्या होत्या आणि या 4 बॉलमध्ये 12 आल्यात. आणि लास्ट बॉल टू गो. आणि हाही बॉल या वेळेला मात्र आत आलाय. एकाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट तर नाही करता येणार एवढ्याशा जागेमध्ये. आणि धावसंख्या झाली आहे ती मात्र आता 15 धावा. 2 ओव्हरची समाप्ती 15. मुगबाट पॉवर हिटर आणि मुगबाट पॉवर हिटरच्या विरोधात सुदर्शन स्ट्रायकर. चक्र फिरवायला लागेल. पंधरा धावा. 2 ओव्हरची समाप्ती. एक नवीन बॉल बॉक्स घेऊन या प्लीज. लास्टच्या मॅच साठी मात्र 2 बॉल अजून लागतील, पण नवीन बॉल असला तर एखादा बॉल गेला तर परत लागेल. पहिला बॉल हलक्या हाताने मात्र दिशा दाखवली आहे फक्त. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र डिक्लेअर कडे चाललाय बॉल. भारतीय संघाला 196 धावांचं आव्हान आणि सध्या स्थिती आपण जर पाहिली तर 121 वर 3. संजू सॅमसन अजूनही नॉट आउट. 36 वर 63 बनवलेत. या वेळेला मात्र चांगला फटका आहे, पण मैदानातच आहे बॉल. बॉलिंगसाठी मात्र संकेत वाडेकर. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत आहेत. ओ हो हो हो, काय फटका खेळलाय इकडे मात्र संजू सॅमसनने. पुन्हा एकदा चौकार येतोय संजूच्या बॅटमधून. या वेळेला मात्र वायरला लागला, ग्रिल मध्ये अडकलाय. आला आला बॉल आला. धावून काढा, धावून काढा. डिक्लेअर आहे. एक धाव घोषित आहे. 7व्या माळ्यावर आज बऱ्याच वेळा बॉल गेलाय. 7व्या 8व्या माळ्यापर्यंत गेलाय आज बॉल 3-4 वेळेला. चौकार आहे तिकडे. इथे निर्धार सदनच्या गच्चीवर चौकार आहे. आणि नो बॉल. आता कुठे गेलाय बघूया. काय आहे, कितव्या माळ्यावर गेलाय बघायला लागेल. आता कितव्या माळ्यावर गेलाय बॉल. नुकतीच चर्चा केली आपण 7व्या माळ्याची. बॉलच दिसला नाही कुठे गेलेला. नो बॉल आहे. आणि पंच निर्णय किती आहे, रन किती. चौकार. 9 + 4 टोटल 5 धावा. बाजूला आहे आमच्या वीट. यानंतरचा बॉल आहे फ्री हिट. छातीची ढाल करून मात्र आज बॉल अडवलाय विकेट किपरने. फ्री हिट अजूनही कंटिन्यू आहे. आणि स्कोर जर पाहिलं तर 24 धावा धावफलकावर. फुल टॉस. पण आलाय, आत आलाय, आत आलाय. धावा 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 आणि धावांसाठी धावा. धाव मात्र या ठिकाणी करायची आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 26. या 2 धावांसोबत 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 1 to go.
यावेळेला मात्र आणखीन एक फुलटॉस तर होताच, पण दिशाहीनी होता. वाईट +1 मिळाले, म्हणजे 28 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर असतील. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीला 14 होते आणि आता 14 आलेत या 4 बॉल मध्येच. हा एक शेवटचा बॉल बाकी आहे. भावानी वाया डबल ऑफर आहे तिथे, 21 दिन में पैसा डबल. डबल नाही, डबल पेक्षा जास्त, अजून एक्स्ट्रा. परत एकदा 2 धावांचा इशारा येतोय पंचांकडून. अथर्वा, आणि या वेळेला बघा एक बॉल बाकी राहिला होता आणि त्या एका बॉलवर ही चमत्कार करून दाखवलाय निखिलने. निखिलने आज दिवसभर अतिशय महागडी अशी ओव्हर आली आहे या सेमीफायनलच्या मॅच दरम्यान. 21 धावा खर्च केल्या आहेत संकेतने. 2 ओव्हर 14 होते आणि या 21 धावांच्या जोडीने संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचली आहे ती आता सध्या 35. आणि कारण फायनल जिंकायची आहे. पहिला बॉल शुभम साठी मात्र या वेळेला वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईट +1. यतीन आम्हाला सांगतोय की वाईट +1 आलाय. शुभम जो गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, प्लेअर ऑफ द मॅच आहे. पण काय मनावर काय भित्ते, काय सांगायचं आता कोणाला. यतीनचं असं म्हणणं आहे फायनल मारायची होती पण स्वप्न ते स्वप्न राहिलं. आता 365 दिवस परत वाट बघावी लागेल पुढच्या वर्षीपर्यंत. पण त्यापूर्वी 9 लावायचे आहेत. चा निर्धार आहे. नाही, डिक्लेअर मध्ये नाही गेलाय. हा शेवटला गेला डिक्लेअर मध्ये. प्रज्वलच्या मनासारखं झालं बाबा, डिक्लेअर मध्ये गेला एकदाचा बॉल. निखिलला स्ट्राईक नाही मिळाली. क्रिकेट मधली ही स्ट्रॅटेजी आहे. हे संपूर्ण नियोजन असतं. या वेळेला मात्र डिक्लेअर मध्ये जाईल बॉल. एकच धाव मिळते. एका धावेने मात्र धावसंख्येच्या आकड्यात बदल घडेल. धावसंख्या पुढे सरकते. 40 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. एक फायटिंग टोटल आहे आता. आता मात्र मॅचला मजा येईल. आला रुद्र, आला बॉल घेऊन आला. सावकाशी सावकाशी. अंपायर, इज इट वाईट बॉल? वाईट आहे का नाही आहे? नाही आहे, वाईट नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. पण निखिलने स्ट्राईक घेण्यासाठी मात्र विकेट सॅक्रिफाईस करायला लावली आहे शुभमला. हा कुणाल पाटील आले आहेत.
40 धावा झाल्यात, 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी राहिले आहेत. 40 धावा ऑलरेडी स्कोरबोर्ड वरती आहेत. भाविक तयार आणि हा शेवटच्या 2 बॉल मध्ये एक फटका तर हा गरजेचाच होता. षटकार आलाय. पण नॉन स्ट्राईकला आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मात्र धावा धावून घ्यायचे आहेत. पाटील एक धाव घेतली आहे आणि 47 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. 48 धावांचं आव्हान आहे. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 20 बॉल मध्ये 48 बनवायचे आहेत. सुदर्शन स्ट्रायकर आणि मुगबाट पॉवर हिटर आणि त्यामध्ये निखिल खरे यांचे मात्र वैयक्तिक 35 रन आहेत या 47 मध्ये. आगमन होत आहे. आणि तिलक वर्मा मित्रांनो आउट झालाय. खूप मोठं दुःख भारतीय संघाकडून. तिलक वर्मा आउट होतोय. चांगली कॅच पकडली आपण. अतिशय उत्कृष्ट अशी ट्रॉफी बघा आज. डीजे डीजे जरा माईक बदली करा. तो दुसरा माईक घेऊन ये. संपलाय आता. चला चला 48 धावांचं आवाहन आता मात्र चेस करावं लागणार आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे. राजू आणि राजूच्या जोडीला प्रज्वल.
पहिला बॉल सेकंड इनिंग आणि पहिल्या बॉलवर एकच धाव मिळणार आहे. शेवटच्या मॅचचे म्हणजे या अगोदर झालेल्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅचचे खेळाडू मात्र आपण जर पाहिलं तर प्रज्वलने आज जबरदस्त बॅटिंग केली आहे. चला सेलिब्रेशन साठी तयारी चालू झाली आहे. चला जरा थोडस स्पीडअप घ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला बॉल खेळला आणि बॉल मात्र हा सेफ्टी साठी मात्र खेळला गेलेला फटका आहे. खऱ्या अर्थाने हा सेफ शॉट आहे कारण भिंतीवर लागून जर समोर गेला तर चौकार मिळेल पण नाही गेला तरी कॅच नाही होणार. ही सेफ्टी बघूनच बॅटिंग करतोय प्रज्वल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. चांगली पिचिंग पाहायला मिळाली. लाईन आणि लेंथवर खूप चांगलं नियंत्रण. अगदी रेषेत गोलंदाजी केली जाते. आणि या वेळेला बॉल सीमा रेषा पार. षटकार. सेकंड इनिंग मध्ये सोपं नाहीये. अशी बॅटिंग झाली तरच धावा चेस होऊ शकतील. बॉल झाले त्या ओव्हर मधले आतापर्यंत 4. 2 बॉल बाकी आहेत. एक बॉल माफ करा, एक बॉल. 5-5 बॉलची ओव्हर आहे. निखिलच्या ओव्हर मधली एक बॉल बाकी आहे आणि रन्स आपण जर पाहिले तर 9. आणखीन एक बॅक टू बॅक. वन मोर बिग हिट, वन मोर मॅक्सिमम बाय प्रज्वल. सत्तावीस मध्ये 42 पाहिजेत भारतीय संघाला मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल राजू. सव्वीस मध्ये 41 भारताला पाहिजेत. मात्र जिंकण्यासाठी किती पाहिजे ते जाणून घेऊया. 48चा पाठलाग करायचा आहे. 32 ची गरज आहे अजून. 15 बॉल 32. अजून एक चान्स आहे, संधी आहे. या वेळेला डिक्लेअर मध्ये ढकललाय. म्हणजे बॉल डॉट जाऊन द्यायचा नाही. एक एक आली तरी चालेल पण बॉलला रन आली पाहिजे. प्रत्येक चेंडूवर धावा आल्या पाहिजेत. आमचे बाल कार्यकर्ते बघा. वा रे वा.
हा बॉल देऊन तो, बॉल देऊन तो तिकडे. या वेळेला मात्र चांगला फटका होता, पण चौथ्यापर्यंत जाऊ शकलाय, 5व्यापर्यंत. चौकार पाहिजे असेल तर 7व्याच्या वर पाठवायला लागेल. और पिच बॉल, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, पण प्रज्वल म्हणतोय थांबा, मैं हूं ना. तीन बॉल झालेत, 2 बॉल बाकी आहेत, म्हणजे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती धावा झालेल्या आपल्याला बघायला मिळतात 18, म्हणजे 30 पाहिजेत अजून. 12 बॉल मध्ये 30. अठरा झालेत, 30 पाहिजेत 12 मध्ये. चला सुरुवात करूया. नवीन चेंडूकडे आपण वळूया. चौथा बॉल दिपेण्याचा, आणि आखूड टप्प्याचा चेंडू आहे, उंची जास्त गाठतोय, लांबी कितपत गाठेल बघूया. कौलावर पडून मात्र बॉल डिक्लेअरच्या दिशेने जातोय. 2 धावा नक्कीच मिळतील. येस, 2 धावांचा इशारा येतोय पंचांकडून, आणि दुहेरी धावेसोबत धावसंख्या होते 20. काय कॅच सुटली काय? सॅमसंगची होती ना. हातातून गेली, असं केलं आणि दोन्ही ह्याच्यातून खाली पडला. काय दिला डिसिजन, काय दिला पंच निर्णय काय? चौकार आहे, आणि संघाची धावसंख्याच्या चौकारासोबत 24 धावा झालेल्या आहेत. अजून 24 ची गरज आहे. थोडा आहे, थोडे की जरूरत है. 10 मध्ये 24. प्रज्वल वैयक्तिक 20 धावांवर बॅटिंग करतोय. 10 बॉल मध्ये 24 पाहिजेत. 24 झाले, 24 ची गरज आहे. निम्म्या धावा बनल्या आहेत, निम्म्या धावा अजून बनवायच्या आहेत. फुलटॉस बॉल आहे, आणि समोरच्या दिशेने खेळलाय, पण ताकद कमी लावली आहे या वेळेला. बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय, आणि पंचांचा निर्णय काय येतोय? आउट. मागे आपले कार्यकर्ते, आपले व्हॉलेंटियर आहेत.
आपले कोणी कार्यकर्ते तिकडे होते का? चला, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कोणीही आर्ग्युमेंट करू नका, कोणी वादविवाद घालू नका, तिथे कोणी पंचांची हुज्जत घालू नका मित्रांनो. पंच जो काही निर्णय देत आहेत पंच डिसिजन सांगा लवकर. काय आउट आहे? आउट आहे. चला, आउट घोषित केलंय पंचांनी ऑलरेडी. आणि नवीन फलंदाज सुद्धा आले आहेत मैदानामध्ये, भाविक. संघमालक राजू आउट झालेत. स्कोर जर पाहिलं तर 24 एक गडी बाद. चला, अजून एक फायनल मॅच बाकी आहे मित्रांनो आपल्याकडे. ऑलरेडी 10:30 झालेत. 9 बॉल 24. 9 बॉल मध्ये 24 बनवायचे. चला, जास्त आता हुज्जत घालू नका. मुळे का या. आणि ते इंडियाला पण 17 मध्ये 24 पाहिजेत. तुम्हाला 9 मध्ये 24 आहेत, त्यांना 17 मध्ये 24 आहेत. मोहित सगळ्यांना आतमध्ये घ्या. मोहित सर जरा सगळ्यांना आतमध्ये घ्या. डिक्लेअर आहे. यावेळेला मात्र रनआउट करायचा प्रयत्न होता, पण मला वाटतं निखिलच्या हातामध्ये बॉल जरी दिला असता तरी आउट झाले असते. 1 रन धावून पूर्ण केलाय. ओ हो हो हो, वा 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 वा. आणि
प्रज्वलच्या बॅट मधून 6 धावा. काय फटका मारलाय आणि 32 धावा झालेत. 16 पाहिजेत. 1 टू गो. शेवटचा बॉल. 6 बॉल आणि 16 धावांची गरज. 6 मध्ये 16. आणखीन एक चांगला फटका आहे. बघूया कुठे चाललाय. मैदानात आलाय. दुसरी धाव घेतली जाते का. शेवटचा बॉल आहे. प्रज्वल स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आणि नक्कीच स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे प्रज्वलने. आता 5 बॉल मध्ये 15 बनवायचे आहेत. काहीही घडू शकतं इकडे. सुदर्शन स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर मुखभाट पॉवर हिटर. आता सुदर्शन स्ट्रायकरच्या संपूर्ण विजयाची जबाबदारी आता प्रज्वलच्या खांद्यावरती आहे. आता बॉलर आणि बॅट्समन दोन्हीही खेळाडू या अगोदर झालेले त्यांच्या टीमच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच ठरलेले खेळाडू आहेत. आता इथे समोर जे फुटपाथ वरती सर्व उभे आहेत सगळ्यांनी जरा आत व्हा. मोहित जरा सगळ्यांना इकडनं आतमध्ये घ्या. सगळ्यांना प्लीज जरा सगळं मागे सरकं व्हा. 5 बॉल 15 पाहिजेत. उगाच भांडण व्हायला नको. उगाच वादविवाद व्हायला नको. सगळ्यांनी जरा थोडंसं सहकार्य करून मागे मागे सरकून घ्या. थोडंसं 5 मध्ये 15 हवेत. शुभम आलाय. पहिला बॉल. या वेळेला मात्र मिस केलाय बॉल. 4 बॉल 15. तिकडे संघमालक स्नेहल भाई पण खूप खुश दिसत आहेत. या वेळेला मात्र कुठे जातोय बॉल. बघूया निर्णय काय येणार आहे. 6 आहे की 2 आहे की 4 आहे. आणि इथे पंचांचा निर्णय 2 धावा. आता 3 बॉल मध्ये 13 ठोकायचे आहेत. तीन बॉल मध्ये 13. या वेळेला मात्र पंचांचा निर्णय काय आहे. फेअर डिलिव्हरी आहे. हा वाईट बॉल नाही आहे मित्रांनो. आता 2 बॉल मध्ये 13 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस हा नियम आहे. आता 9 मारू शकतो का प्रज्वल. बघूया. आता एकच पर्याय आहे की या बॉल वरती 9 मारायचं आहे. 9 थर लावायचे आहेत आणि 9 रन मारायचे आहेत याच वर्षी. आणि हा बॉल 6 धावा. षटकार आलाय. आता 1 बॉल 7 रन गरजेचे आहेत. जर का एखादा एक्स्ट्रा आला तर मात्र काही खरं नाही. सुपर ओव्हर नाहीये. कंपल्सरी चेस करायचं आहे. एक बॉल 7 धावा. 1 टू गो. आणि हा वाईट बॉल. हे प्रभु, हे हरिराम जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ. 1 बॉल 6 धावा. 1 बॉल 6 धावा. मगासारखीच मॅच बघायला मिळते मित्रांनो. जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत या शेवटच्या बॉल साठी.
कोण जाणार मेगा फायनल मध्ये, सुदर्शन स्ट्रायकर की पॉवर हिटर? आणि या वेळेला मात्र टीम मुगबाट पॉवर हिटर पोहोचली आहे मेगा फायनल मध्ये. निखिल या, निखिल बंद करा जरा गाणं बंद. हा निखिल या जरा. हा अध्यक्ष सन्माननीय बाळानर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सामनावीराचा पुरस्कार निखिलला दिला जातोय. मेगा फायनलला पोहोचली